नमस्कार, मी गोपाळ माळी. आपल्या सर्वांचे एबी मराठीमध्ये स्वागत आहे. दररोज आपण उजनी धरणाच्या अपडेट रोज सकाळी संध्याकाळी पाहत असतो. काळे सर असतील, गणेश सर असतील यांच्या माध्यमातून पाहतोय. आता जर पाहायला गेलं तर मी आता उभा आहे जे उजनी धरण आहे, सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी म्हटलं जातं त्या ठिकाणी मी उभा आहे. आणि माझ्या पाठीमागं जर तुम्ही पाहिलं तर हे जे 6 दरवाजामधून 6600 क्युसेकने एवढं पाणी जे भीमा नदीमध्ये सोडण्यात आलेलं आहे. आज सकाळी 11 वाजताच्या सुमारास हे पाणी भीमा नदीमध्ये सोडण्यात आलेलं आहे. आणि तुम्ही जर पाहिलं तर ही असंच हे पाणी पुढं जाऊन आपल्या सोलापूर जिल्ह्याकडे जाणारं हे पाणी आपण पाहतोय. त्याचबरोबर पाहायला गेलं तर जे काय कॅनॉलमधून मुख्य कॅनॉलमधून जे पाणी सोडण्यात आलेलं आहे ते पाणी 2400 एवढ्या येणं पाणी हे आता कॅनॉलमधून पुढं जात आहे. त्याचबरोबर इथले जे 5 दरवाजे आहे ह्याच्यामधून असेल किंवा अलीकडचा जो एक दरवाजा आहे ज्याच्यामधून वीज निर्मितीसाठी पाणी सोडलेलं आहे, तो जर दरवाजा पाहिला आपण तिथून पाणी सोडलं जातंय. आणि पूर नियंत्रणासाठी असेल किंवा इतर कारणासाठी असेल हे पाणी भीमा नदीमध्ये सोडण्यात आलेलं आहे. जर असा जर घाटमाथ्यावरती पुणे जिल्ह्यामध्ये जर पाऊस सुरू राहिला तर हे पाणी वाढत जाऊन परत नंतरनी याच्यामधून अजून पाणी सोडण्यात येईल. जे काय इतर नदीकाठचे जे काय भीमा नदीच्या शेजारील गावाकडील जिथून नदी जाते त्यांना सतर्कतेचा इशारा पण देण्यात आलेला आहे. खरं तर पाहायला गेलं तर यावर्षी दुष्काळाचं सावट सांगितलं होतं. एल निनो असेल याच्या माध्यमातून पाऊस पडण्याची शक्यता कमी सांगितली होती. परंतु पुणे जिल्हा असेल किंवा घाटमाथ्यावरती पाऊस चांगल्या प्रमाणात झाल्यामुळे या ठिकाणी आपण पाहतोय की जे काय आता उजनी धरण मायनसमध्ये गेलेलं होतं ते उजनी धरण आता काही दिवसांमध्येच 50 पर्यंत आलं. आणि परत काही दिवसानंतरच आता जर आपण पाहिलं तर हे उजनी धरण आता 94% एवढं भरलेलं आहे. जर असाच जर वरून जर येणारा जो काय दोंडमधून असेल किंवा वरून येणारा जो काय सगळा विसर्ग आहे जर असाच जर सुरू राहिला तर आज संध्याकाळपर्यंत उजनी धरण 100% भरेल. उजनी अपडेट्स पाहण्यासाठी तुम्ही पाहत राहा एबी मराठी न्यूज.